हाय हॅलो नमस्कार, उषाच रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मशरूमची भाजी। मशरूम बनवण्यासाठी मी इथे घेतले आहेत मशरूमच्या वरची अशी पातळ अशी साल आहे ती काढून घेतली। नंतर पाण्यामधून स्वच्छ असे मशरूम धुवून देखील घेतले। नंतर सर्व मशरूम अशा पद्धतीने कट करून घेतले। सर्व मशरूम कट करून झाल्यानंतर एका वाडग्यात मशरूम काढून घेतले। आता हे सर्व मशरूम काढून घेतल्यानंतर त्यामध्ये मी घेतला आहे लाल तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला। हे सर्व मसाले लावून 10 मिनिटे ठेवून देऊ। आता इथे मी घेतले आहेत 2 मोठे बारीक चिरलेले टोमॅटो मी मिक्सरमध्ये च्या बाउलमध्ये घेतले। नंतर त्यामध्ये मी घेतले आहेत 10 ते 12 काजू। आता याची आपण पेस्ट करून घेऊ। छान अशी पेस्ट तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घेतले आहे 2 चमच तेल आणि 1 चमच इतकं बटर। मशरूमला मसाले लावले होते ते आपण या तेलामध्ये छान असे फ्राय करून घेऊ। फ्राय झाल्यानंतर काढून घेऊया। नंतर त्याच कढईमध्ये आपण घेतला आहे तेल, दालचिनी, मोठी वेलची आणि 1 लाल मिरची छान असे परतवून घेऊ। खमंग असा वास आल्याच्या नंतर आपण त्यामध्ये घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा एकदम मऊ होईपर्यंत आपण त्याला छान असं परतवून घेऊ। टोमॅटो आणि काजूची पेस्ट ही देखील आपण छान अशी भाजून घेऊ। नंतर आपण घेणार आहोत मसाले। त्यात घेतले लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर आणि आता घेऊया अद्रक लसूणची पेस्ट। तर हे सर्व मसाले चांगले एकजीव होईपर्यंत परतवून घेऊ। मसाले छान असे परतवून झाले। आता घेऊया आपण फ्राय केलेले हे मशरूम। त्यानंतर त्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ आणि पुन्हा एकजीव त्या मसाल्यामध्ये करून झाकण लावून 10 ते 15 मिनिटे आपण मस्त वाफेवर शिजवून घेऊ। 15 मिनिटे झालेली आहेत, तुम्ही बघू शकताय आपली छान अशी मशरूम ग्रेव्हीची भाजी तयार झाली आहे। आता मी प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते। एकदम सुंदर आणि चविष्ट अशी आपली मशरूमची भाजी तयार आहे। मशरूम ग्रेव्हीची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून मला सांगा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।